रायगड जिल्ह्यातील केंद्रीय शाळा वढाव पेण येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. खारेपाट विभागातील नवलौकिक असणारी शाळा सन 2025-2026 मध्ये सुमारे 25 वर्षांनी आपला सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला. एकीकडे शाळा बंद होत असताना गावातील तरुण मुलांनी एकत्र येऊन या शाळेला नवजीवन संजीवनी दिली आणि शाळेची पटसंख्या वाढवून नवीन इमारत भूमिपूजन पण करण्यात आले. हा एक क्षण समाधानाचा गावासाठी होता. गावकरी ते राव काय करी या तथाकथित उक्तीप्रमाणे एका समाजासाठी संदेश या माध्यमातून दिला गेला. या कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. चिमुकल्यांचे नृत्य, गायन, कला याने कार्यक्रमाची रंगत वाढली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून ईशस्तवन करून झाली. त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. बंद पडलेली शाळा आज JSW कंपनीच्या मदतीने नवीन इमारत उभी राहत आहे. गावातील तरुण ज्येष्ठ नागरिक एक आदर्श समाजाला दाखवून दिला. या कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, सल्लागार समिती, राधाकृष्ण सोसायटीचे मुख्याध्यापक, शिक्षिका, गावातील ग्रामस्थ मंडळी वढाव यांनी अपार कष्ट केले. या मान्यवरांचे प्रेक्षकाकडून सर्वांचे कौतुक करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हरिओम शेठ, माजी जिल्हा परिषद सदस्य समीर म्हात्रे, पेण तालुका शिवसेना प्रमुख चंद्रहास म्हात्रे, चेअरमन BG ठाकूर, विद्यालय CR म्हात्रे, माजी मुख्याध्यापक अजित ठाकूर, वसंत रघुनाथ म्हात्रे, सुरेश म्हात्रे, अनिल गुरुजी, संदीप म्हात्रे, मारुती म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे, रमेश म्हात्रे, किशोर म्हात्रे इतर मान्यवर उपस्थित होते. परंतु सामाजिक सुधारणा करत असताना समाजाकडून जो त्रास झाला, घरदार सोडावा लागला आणि रजया शिवून आपल्याला शाळा काढली आणि कुठेतरी आज आपण इथे पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, आज आपण जे सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करतोय ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. परंतु काही कटू सत्य आणि काही गोष्टी या बोलाव्या लागतात. आज शिक्षणाची परिस्थिती खूप गंभीर आहे. आज आपल्या ह्या रायगड जिल्ह्यातील 300 शाळा बंद पडलेल्या आहेत आणि या महाराष्ट्रातील 12,000 शाळा बंद पडलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये या पेण तालुक्यातील सुद्धा 18 शाळा बंद पडलेल्या आहेत आणि अजून 27 शाळा या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी आपले शिक्षण हे खरंच धोक्यात आहे का याची विचार करण्याची वेळ आहे. कारण ज्या पद्धतीनं सरकारने शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे. महात्मा फुलेंनी त्यावेळी सुद्धा शेतकरी असूड हा पुस्तक लिहून त्यावेळीच्या व्यवस्थेवर त्यांनी ताशेरे ओढले होते आणि आज आपल्याला सुद्धा या व्यवस्थेच्या विरोधात बोलावं लागेल. मी यासाठी उभा आहे की मी एका संघटनेचा कार्यकर्ता म्हणून नाही, तर माझा मुलगा सुद्धा एका मराठी शाळेमध्ये शिकतोय. आमची गागोदेच्या शाळेमध्ये मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेत माझा मुलगा सुद्धा शिकतोय. परंतु आपल्याला वास्तव दिसतंय की आपल्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि या शाळा टिकवण्यासाठी एक बाप म्हणून मी तुमच्या पुढे उभा आहे. ही गुरुकुल पद्धती होती. वडाव शाळा म्हणजे तिथे नारायण गुरुजी म्हणजे जिथे बैरीदेव स्थापन झालेला आहे तिथे गुरुजी होते. इथे कडेरच चिलपाटील गुरुजी होते. त्यांचा मार खाऊन आम्ही आज इथे या पदापर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यांच्याकडे जायचो, आम्ही वस्तीला राहायचो, त्यांच्याकडून आम्हाला पेन वगैरे मिळायचे आणि त्याचा वापर करून आम्ही हे शिक्षण घेतलेलं आहे.
या परिसरातील आपले चंदन मामा हे शेवटचे विद्यार्थी होते, शेवटच्या पिढीचे विद्यार्थी होते, ते आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि त्यांनीही टिकवलेली शाळा आहे जी भविष्यामध्ये अशीच भरारी घेणार आहे. म्हणून प्रत्येक पालकांना तिथे मोफत शिक्षण मिळतंय, मोफत वह्या मिळतात, पुस्तकं मिळतात, गणवेश मिळतो, मध्यान्ह भोजन मिळतो, इतर सुविधा मिळतात, शिष्यवृत्ती मिळते. म्हणून कोणताही पैसा न खर्च होता आपण या शाळेमध्ये सर्व पालकांनी प्रवेश द्यावा ही विनंती करण्यासाठी मी इथे उभा आहे. धन्यवाद.